तो आपण नगर उपाध्यक्ष आहात आणि हा जनआक्रोश मोर्चा आहे पाण्यासंबंधी आणि हा ज्वलंत प्रश्न आहे. काय सांगाल याबद्दल आपण की म्हणजे आजच्या मोर्चाबद्दल आपलं समर्थन आहे? आणि दुसरी गोष्ट, नगराध्यक्ष राजा गंभीर यांना त्यांचे अनुभव कमी, काय सांगा? भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ऋषीताई भोंडेकर या प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका आहेत. या मागील 3-4 महिन्यापासून पाणी पुरवठ्याच्या त्यांच्या प्रभागातील समस्याबद्दल नगरपालिकेच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय मांडलेला होता. पण त्यांच्या त्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, नगराध्यक्षाच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा झालेला नव्हता. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मागच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये सांगितलं होतं की जर हे 7 दिवसामध्ये आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आम्ही जनआक्रोश मोर्चा आणि आंदोलन माध्यमातून नगरपालिकेकडे येऊ. यापैकी मुख्याधिकारी नगराध्यक्ष नाही, नगर उपमुख्याधिकारी आणि बडे बाबू पण नाही. आम्ही जेव्हापासून आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, बॉडी बसली, त्यानंतर 15 दिवसाचे मुख्याधिकारी नगरपालिकेमध्ये येत आहेत. म्हणजे अगोदर करण चव्हाण इथं आले, त्यांनी ते सुट्टीवर गेले. त्यानंतर वासेकर साहेब आले, ते पण सुट्टीवर गेले. 2-4 दिवसाअगोदर माहीत पडला की करण चव्हाण साहेब आले, त्यानंतर माहीत पडला की ते पण सुट्टीवर गेले. आता सध्या स्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये कोणताही मुख्याधिकारी नाही. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की नगरपालिकामध्ये बाप दाद कोणाकडे मागावी. म्हणजे एखादा पाणी पुरवठ्याचा विषय नाही, आरोग्याच्या विषयी जर बघितला तर कुणाकडे दाद मागावं हे समजूनच येत नाही. मी स्वतः त्या विभागाच्या सभापती आहे, पण मलाही काही बंधनं आहेत. म्हणजे एखादा प्रभागामध्ये जर मला फवारणी करायची असेल, नगरपालिकेकडे जर फवारणी मशीनच नसेल तर मशीन घेण्याचा अधिकार सभापतीला नाही ना. मुख्याधिकारी पाहिजे त्यासाठी. टेंडर प्रक्रिया राबवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये पावसाळा येणार आहे, नाला खुलीकरण आतापर्यंत झालेलं नाही, मे महिना येणार आहे. हे सर्व परिस्थिती सामोर येणारच आहे. बघा, नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था ना नगराध्यक्षाच्या माध्यमातून ना मुख्याधिकाऱ्याच्या माध्यमातून दिसून येत नाही. आता आम्ही सर्व नगरसेवक मिळून कलेक्टरकडे जात आहोत. नगरपालिकेच्या विविध ज्या समस्या आहेत, त्या पाणी पुरवठ्याच्या असतील, आरोग्य विभागाच्या असतील, सर्व घेऊन जात आहोत. आणि पाणी पुरवठा योजनेच्या जर सांगायला गेलो तर मी मागच्या रिजनमध्ये नगरसेवक होतो, तेव्हा आमची भाजपची बॉडी होती.